बरं, चक्रीवादळ नेमकं कसं असणार आहे, ते कसं तयार होणार आहे, त्यावर एक नजर टाकतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे। शक्ती चक्रीवादळाचा धोका कसा संभवू शकतो आपण पाहतोय। अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राचं चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। पुढील 72 तासात शक्ती चक्रीवादळ सक्रिय होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। पश्चिम किनारपट्टीवर धडकणाऱ्या चक्रीवादळाला शक्ती असं नाव देण्यात आलंय। शक्ती चक्रीवादळाचा कोकणासह मुंबई आणि ठाण्याला फटका बसण्याचा अंदाज आहे। कोकण किनारपट्टीवर ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा सुद्धा अंदाज वर्तवला गेलाय। चक्रीवादळामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामध्ये मोठ्या नुकसानीची भीती सुद्धा वर्तवली गेली आहे। चक्रीवादळासह अतिमुसळधार पाऊस आणि समुद्राला उधाण येण्याचा अंदाज सुद्धा आहे। चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि गोवा या किनारपट्ट्यांवर सतर्कतेचा इशारा सुद्धा दिला गेलाय। शक्ती चक्रीवादळाच्या धोक्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना सुद्धा प्रशासनाने दिलेल्या आहेत।